राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं हातकणंगले तालुक्यातील आळते इथं कारवाई करत बेकायदेशीररित्या विदेशी मद्याचा साठा वाहतूक करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्यांच्याकडून वाहनासह 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक साठा विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथक क्रमांक 1 न हातकणंगले तालुक्यातील आळते इथं कारवाई करत बेकायदेशीररित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतलाय। मुसा जमादार, राहुल लोहार, संतोष खाडे, रविराज कोठावळे अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांसह विदेशी मद्याचा साठा असा एकूण 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक युवराज शिंदे, निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे वाघमारे, कांचन सरगर, विलास पवार, सचिन लोंढे, धीरज पांढरे, विशाल भोई, सागर शिंदे, सुशांत बनसोडे, प्रसाद माळी, साजिद मुल्ला यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे।